नमस्ते. येत्या 18 तारखेपासून 30 तारखेपर्यंत घंटन महोत्सव चालू करणार आहोत. त्यामध्ये अशा येलो फिनिशिंग मध्ये आपल्या घंटांची टोटल रेंज अवेलेबल आहे. अगदी 4 ग्रॅम पासून ते 70 ग्रॅम पर्यंत शॉर्ट घंटन ते लॉंग घंटन टोटल वेट रेंज अवेलेबल आहे. सर्व घंटन 916 HYD मध्ये आहेत. त्याचबरोबर घंटन महोत्सव म्हटला की मेकिंग चार्जेस फक्त आपण 7.99 आकारले जाणार आहोत. तर त्यासाठी एकदा तुम्ही अवश्य व्हिजिट करा, घंटन पहा, खरेदी करा. सोनाई ज्वेलर्स, वारणा कोडोली. धन्यवाद. हातकणंगले तालुक्यातील अंबप ते अंबपवाडी दरम्यानच्या बावडेकरांच्या शेतात शेतकऱ्यांना बिबट्या दिसला. तिथं पडलेल्या अवशेषांवरून बिबट्यानं कुत्र्याची शिकार केल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येतोय. अंबप ग्रामपंचायतीनं वनविभागाशी संपर्क साधल्यानंतर वनविभागाच्या पथकानं 2 तासांहून अधिक काळ शेतकऱ्यांना बिबट्या दिसलेल्या परिसरात ड्रोनच्या मदतीनं पाहणी केली. पण बिबट्याचा वावर आढळून आला नाही. मात्र शेतकऱ्यांनी शेतीची कामं करताना दक्षता घ्यावी असं आवाहन वन्यजीव बचाव पथकाचे प्रमुख प्रदीप सुतार यांनी केलंय. तर सदर गेल्या 8 दिवसापासून अंबपवाडी, मनपाडा या गावांमध्ये वन्यप्राणी बिबटचा वावर लोकांना आढळून येत आहे. त्यानुसार आम्ही वन विभागातर्फे पूर्ण या परिसरामध्ये पाहणी करून ड्रोनच्या सहाय्याने आम्ही शोध मोहिमे राबवत आहोत. तरीच माझं लोकांनाही असं आव्हान असेल की आसपास कुठं शेतामध्ये कामं करत असताना शक्यतो एकटं न जाता दोघा-तिघांनी एकत्र जावं. रात्रीचे शक्यतो काम जे चालू असेल तुमचं ते थांबवावं आणि बिबट्या कुठं आढळून आला तर त्याच्या पाठीमागे लागणे किंवा त्याचा फोटो व्हिडिओ घेणे असला कोणताही प्रकार न करता तुम्ही डायरेक्ट वन विभागच्या आपला हेल्पलाईन नंबर 1926 किंवा गावचे जे सरपंच असतील, पोलीस पाटील असतील यांना फोन करून कळवलं तर त्वरित आम्हाला त्याची सूचना मिळेल आणि त्याच्यावर आम्ही योग्य ती उपाययोजना करायचा प्रयत्न करू. हेच आव्हान मी वन विभागातर्फे आपणास करत आहोत. वनविभाग कोल्हापूरच्या वन्यजीव बचाव पथक प्रमुख प्रदीप सुतार, अमोल चव्हाण, मतीन बांगी, विनायक माळी यांनी शोध मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी अंबप गावचे विकासराव माने, उपसरपंच आसिफ मुल्ला, स्वप्नील जाधव, प्रमोद सूर्यवंशी, प्रकाश कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.